ही फक्त साडी नाहीये साहेब, तुमची या घरातल्या पहिल्या सणाची आठवण आहे. मग खाली का नाही दिली? कारण सगळ्यांना जशी साडी दिली तशी मला तुम्हाला द्यायची नव्हती. तुम्ही स्पेशल आहात. बरं, कशी वाटली साडी? मस्त. सावी, हे बघा, जे झालं ते झालं, पण हा या घरातला तुमचा पहिला सण आहे आणि त्यात मला तुम्हाला फक्त आनंदी बघायचंय. आणि उद्या तर गौरी बसणार आहेत, त्यात माझी ही गौराई मला एकदम नटलेली सजलेली बघायची. तुमच्या उत्साहानं सगळं घर उत्साही झालेलं बघायचंय. होल्ड होल्ड होल्ड. हो, हे कसं हसू आहे चेहऱ्यावर? अशीच स्माइल कायम असू द्या. सावी, तुम्ही मूड ऑफ करून घेतला ना की मला पण बरं नाही वाटत. त्यामुळं चेहऱ्यावरचं हे हसू कायम असंच राहू द्या माझ्यासाठी. वहिनी बोला की काय झालं? नाही, सहजच आले होते अगं. काही काम होतं का? बोला. ते नाही अगं, सहज आले होते. असू दे, मी परत येते. नीता वहिनी 100% काहीतरी बोलायला आले. खरं मग बोलल्या का नाही? अशाच का गेले? सावी, फक्त तूच या संकटातून मला वाचवू शकतेस. तुला माझं संकट सांगू कधी आणि कसं? माझ्याकडे खूप कमी वेळ आहे ग. अबे हे बिंदू, तुला सांगितलं होतं ना सकाळी लवकर उठून तयार हो. हेच एक नंबरची आळशी. आता कोणी बघितलं मी विचारलं कुठे चालला तर काय सांगू? चल बस. चल चल बस. गुड मॉर्निंग भास्कर. अरे गुड मॉर्निंग. काय म्हणतो? काय एवढ्या सकाळी सकाळी वहिनीला घेऊन कुठे निघालायस? म्हणजे आज घरात गौरी आहेत माहिती आहे ना, वहिनी असायला पाहिजे इथं. तिला बरं नाही वाटत ना, मग डॉक्टरकडे घेऊन चाललं. डॉक्टर? एवढ्या सकाळी डॉक्टर आले असतील का?
हो फोन केलेला मी. हा चल तू ये गाडीत बस. सावी, अगं काय सुंदर दिसतेस. छान तयारी केली आहे. थँक्यू. बरं, होत आली का सगळी तयारी? हा होतच आली. पत्री सगळ्या आणल्या, सगळं सामान झालंय. गहू तू भरतेस तुपात. आणि फुलं, अगं फुलं राहिलीत का? काकी काकी, अगं मी आणलं ना ग फुलं. तू आणलीस होय. ये ये बस 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 बस. मला मदत कर. हा ये. हे बघ, या दुर्वांच्या काड्या 21 अशा जमा करायच्या. यातल्या 21 दुर्वांची जोडी करायची. करशील? हो. आणि जर मी हे काम केलं तर मला मदत मिळणार ना? मिळणार, नक्की मिळणार. वा वा वा, सगळी तयारी झाली आहे ना? एक मात्र बरं झालं, गौरीला तुम्ही रात्री साडी नेसवून ठेवली. ते नाहीतर आता खूप गडबड झाली असती. हो. वहिनी, नीता वहिनी कुठे दिसत नाहीये सकाळपासून. अगं काय विचारते ती? कुठे आहे नीता? ते आई, तिला बरं वाटत नव्हतं ना. भास्कर भाऊजी हॉस्पिटलला घेऊन गेलेत. येतील, इतक्यात येतील आता. या निदाचं मला काही कळतच नाही. सणासुदीला पण आजारी पडते. बरं जाऊ दे, तुम्ही पटपट करून घ्या, उशीर नको व्हायला. हा काल साड्या नेसवताना वहिनी काहीतरी बोलत होत्या. सगळं नीट कळतच नव्हतं. नंतर सुद्धा रूम मध्ये आल्या, खरं तेव्हा पण काही बोलल्या नाही. काहीतरी गोम आहे. नीता वहिनी मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या, असं का वाटतंय मला. कुठे गेले असतील? काकू, हे बरोबर करते ना मी? मी हे सावीला सांगायलाच पाहिजे होतं. सांगू का? पण कसं सांगाल? हॅलो, हा डॉक्टर, पोचतोय मी. हो हो, हा हा. हे फोन घे की. सावी, माझ्या बाळाला आशीर्वादाची. आणि तू फोन दे.
नीता वहिनींनी असा काय मेसेज केलाय? कॉल का कट केला? फोन का घेऊन आलीस? तुला फोन घरी ठेवायला सांगितलेलं ना. चुकून आला सोबत. हे तो कोणाचा फोन आहे? माहित नाही. बघू दे. दे 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 की. सावी का फोन करते तुला? तू काय सांगितलंय तिला? मी खरंच नाही सांगितलं तिला काय. तेव्हा शपथ मी काय सांगितलं खरंच. ह्या पोरीला जर काय कळलं ना तर तू मेलीस म्हणून समज. सावी, ते सूप आणि गव्हाचं भांड दे, मी भर. हा. नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर. काहीतरी गडबड नक्कीच आहे. आता फोन लागत होता आणि आता स्विच ऑफ लागतोय. नीता वहिनी कसल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकल्या. खरं काय झालं असेल? आता सावीला कसं सांगू की मी आणि माझं बाळ संकटात म्हणून. मी पण माझा फोन बंद करून स्वतःकडे घेतलाय. तर मी काय करू? कसली वाट बघतेस? इथं जर अशी मंदसारखी वागलीस ना लागतच का? अरे हा हॉस्पिटलची फाईल फाईल आणलीस ना? का तशीच आलीस हात हलवत?
चुकून राहिली माझ्याकडनं घरी. अगं मूर्ख आहेस का तू घ्यायचा नव्हता तो मोबाईल बरोबर घेतलास, फाईल विसरलीस. ऐका ना, घरी सांगूया का कोणी तरी देईल आणून. मुद्दाम करतेस का ग? हा, तुझं नसलेलं डोकं वापरायची काही गरज नाही. फोन करून घरी सांगायचं, कोणाला आणि काय सांगायचं. नको, चल आज गप बसायचा. जे करायचं ते मी करतो. चल चल. चल लवकर. काकी, हा? हे घे रांगोळी. अरे वा, बर इथे ना ह्या दिव्याची वात ठेवली आहे बाप्पाजवळ, ती आण बरं. हो. सावी, काय चाललंय तुझं? अगं मोबाईल काय घेऊन बसलेस? आटप की पटपट. गौरी आणायला जायचंय ना? हो. काय करू? डायरेक्ट भास्कर भाऊजींनाच कॉल करू का? आणि आर्या, काकीला काही मदत लागली की करायची काय? आली माझी गौराई आली. किती छान दिसतेस ग तू. नजर नको लागायला बाई कोणाची. ही साडी धैर्यानेच आणली ना तुला? बाई बाई, खरंच किती छान दिसते ही साडी, तुला माहितीये. आणि धैर्याला बरोबर कळतं बघ कुणाला काय छान दिसतं ते. अगं असू दे असू दे, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. आईंना काय झालं आज अचानकच? इराशी असं लाडी गोडीनं कसं वागतायत? बरं अवंती, आता या दोघींना घेऊन बाहेर जा आणि आपण गौरी कसं घरात आणतो तेही सांग. हं? पूजा कशी करतो सगळं काही नीट सांग. उठा. हो आई. हो आई नाही, उठा आता पटपट. चला गडबड करा. सावी चल. अवंती, या वर्षी गौराईला सावी आणि इरा घरात घेतली. इरा, सावकाशा.
अवंती, औक्षण करून घे आणि आपण पूजा कशी करतो ते सगळं सांग त्यांना. आता मुखवटे ठेवलेल्या सुपानेच हे मापटं ओलांडायचं आणि गौऱ्यांना घरात घेऊन यायचं. सावी, तुझं नशीब चांगलंय म्हणून लायकी नसताना सुद्धा तू माझ्या बाजूला उभी आहेस. पण लवकरच माझ्या धैर्यांच्या आयुष्यातून आणि या घरातून तुला हाकलवून लावते की नाही बघच. गौरी आली की तिच्या कृपेनं घरात सुख, शांती, आरोग्य, धन येते. खरं इथं नीता वहिनींवर संकट आलंय. देवी, त्यांच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव. आलेल्या संकटातनं त्यांना वाचव. सावकाश. एकत्र. हा, उजवा पाय आत टाका. मला अशी हार मानून चालणार नाही. नाही, मी एकटी नाहीये. माझ्या बाळासाठी तरी मला लढलंच पाहिजे. हो, हे माझं बाळ आहे. त्याला माझ्यापासून मी तुटायला नाही देऊ शकत. नाही. माझा फोन घरी राहिलाय. आधी मी इकडं हॉस्पिटलला पोचले ना, ते घरी कळवायचे. पण कसं करू ना, म्हणजे फोनच नाही तर एक कॉल करायला फोन मिळेल का तुमचा? हो द्या. तर थँक्यू. हा, सावीचा नंबर. सावीचा नंबर का? हा, अरे देवा, सावीचा नंबर. मला आठवत की नाही. आता काय करू?
म्हणते त्यांना फोन लावते ना मी. हो, त्यांना तर फोन लावू शकते. गौरी आल्या कशाच्या पावलांनी? सोन्याच्या पावलांनी. गौरी आल्या कशाच्या पावलांनी? मुजुमदारांचा मान घेऊन. गौरी आल्या कशाच्या पावलांनी? सुख समृद्धीच्या पावलांनी. गौरी आल्या कशाच्या पावलांनी? आनंदाच्या पावलांनी. आई, आता तूच काहीतरी कर ग प्लीज. काही करा आणि माझं बाळाला वाचव प्लीज आई. आर्या, आता वाजवू नको. हा बरं, आता आपण गौरी पूजा करून घेऊया. तुम्ही दोघींनी ना आता हळद कुंकू वाहून गौरीची पूजा करा. आर्या, अगं सांगशील ना कुठे निघाल पुढे मारत? आजी, अगं काकूचा फोन वाजतोय. घ्यायला नको? काय बोलायचं या पोरीला कळत नाही. हॅलो हॅलो अवंतिताई, एक काम करा ना, सगळीकडे फोन देऊन द्या ना प्लीज. आई, अगं मी बोलतीये. काकू इरा आत्या आणि सावी काकूला पूजा सांगतात आणि आजी ते बघत आहे. काय झालं आई? काकूला काही सांगायचंय का? ऐक ना बाळा, माझं काम कर ना, आपल्या रूम मध्ये ना आशीर्वाद नर्सिंग होमची फाईल आहे, तेवढं पटकन जाऊन सावी काकूला. बर.
देवी आई प्लीज माझ्यासोबत जे काही घडते ते सावीला लवकरात लवकर कळू दे ग प्लीज. चल की ऑपरेशनची तयारी झाली. चल हा तुम्ही करा पूजा. हळद कुंकू आता फुलं